महायुतीच्या तिन्ही पक्षांची उद्या महत्त्वाची बैठक। सर्व मंत्री आमदार खासदारांना बैठकीचं निमंत्रण। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस। 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने निवडणूक होणार की बिनविरोध याची उत्कंठा। नागपूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच पैसे लाटल्याचं कागदपत्रांवरून उघड। मूळ शेतकऱ्याच्या खसरा क्रमांकाचा वापर करून गैरप्रकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये विभा कंपनीने 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाहीच। उत्तर न आल्यास कृषी अधिकारी तक्रार करणार। मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ गाईचं दूध महागलं। दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ। दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणारा हिंगोलीमधला ग्रामसेवक अखेर निलंबित। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यामध्ये बसवली चांदीची मेघडंबरी। तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरी आज रात्री बसवणार। T20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा आज विधिमंडळामध्ये सत्कार। मुख्यमंत्री जाहीर करणार बक्षीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।